नमस्कार, मी शाहिद खेरटकर सह्याद्री समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। पाहूयात एक विशेष बातमी। गुहागर तालुका मनसे अध्यक्ष श्री प्रमोदजी गांधी यांनी दाखवली दर्यादिली, दिले संवेदनशीलतेचे दर्शन। काही दिवसांपूर्वी गुहागर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून एक आव्हान करण्यात आले होते। या संघटनेच्या खेळाडूंनी आव्हान केले की आपल्यातीलच एक अष्टपैलू खेळाडू, फिरकीचा जादूगार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा चंद्रकांत कांबरे याला ब्लड कॅन्सर सारख्या आजारानं त्रस्त केले आहे। अशामध्ये त्याच्या उपचारासाठी साधारणतः 6 ते 7 लाखाची आवश्यकता असल्यामुळे मदत हवी आहे, अशा पद्धतीचं आव्हान प्रमोदजी गांधी यांच्यापर्यंत पोहोचलं। हे आव्हान पोहोचताच प्रमोदजी गांधी यांच्यातला माणूस आणि माणुसकी जागृत झाली आणि त्यांनी कोणत्याही गाजावाजी न करता, कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न करता खारघर येथील त्याच्या निवासस्थानी जाऊन चंद्रकांत कांबरे आणि त्यांच्या परिवाराला तब्बल 1 लाखाचा धनादेश सुपूर्द केला। या मदतीमुळे चंद्रकांत कांबरे याला आपल्या जीवनाची आशा अधिक पल्लवित झाल्यासारखे वाटले। चंद्रकांत कांबरे याला मिळालेला आधार हा अत्यंत महत्त्वाचा आहे। वैद्यकीय उपचार घेणे किती अवघड आहे हे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे। यामध्ये आर्थिक परिस्थिती दुर्बल असली तर माणूस अधिक खचून जातो। मात्र प्रमोदजी गांधींसारखे व्यक्तिमत्व जर पुढे आलं तर माणसाला जगण्याची उमेद निर्माण होते आणि म्हणून हा 1 लाखाचा धनादेश हा केवळ 1 लाखाचा नसून तो अतिशय अनमोल असा धनादेश आहे, ज्याच्यातून चंद्रकांत कांबरे याच्यावरती योग्य ते उपचार केले जातील आणि पुढील त्याचं भविष्य उज्ज्वल होईल। प्रमोदजी गांधी यांच्या या पाऊल उचलण्यामुळे खरं तर क्रिकेट विश्वातून आणि संपूर्ण समाज स्तरातून प्रमोदजी गांधी यांच्याबद्दल ऋण व्यक्त केले जात आहे, कृतज्ञता व्यक्त केली जात आहे। अशा पद्धतीचा आदर्श प्रमोदजी गांधी यांनी समाजाला घालून दिलेला आहे। आपल्यातील एखादा पीडित असेल तर आपल्याकडून जी शक्य मदत आहे ती शक्य मदत आपण केली पाहिजे, तरच समाज उभा राहील। एकमेकाला सहकार्य करणं हे आपल्या संस्कृतीचा भाग आहे आणि ही संस्कृती आणि परंपरा जपण्याचं काम प्रमोदजी गांधी यांच्या माध्यमातून झालेलं आहे। प्रमोदजी गांधी यांचं कौतुक करावं किंवा त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत। भविष्यात चंद्रकांत कांबरे यांच्यावरती उपचार होतील, ते यशस्वी होतील आणि चंद्रकांत कांबरे पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावरती आपल्या फिरकीची जादू दाखवण्यासाठी सज्ज होईल, अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया।